येणे वाक्यज्ञ दोषावे दोषो निमज द्यावे बसाय दाने एकाची वेंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री यांचं काल विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय. कसबे सुकेने गावात आज स्वयंपूर्ण बंद करून कसबे सुकेनेतील समस्त ग्रामस्थांनी यावेळी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अनेकांनी दादांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. हजरजबाबी आणि रोखठोक व्यक्तिमत्व व काम करणारा नेता ही खरी दादांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच कसबे सुकेनेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देखील दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. अजितदादा पवार यांचं भीषण अशा अपघातानं निधन झालं. खरं तर एक प्रशासनावर चांगल्या प्रकारची पकड असणारा आणि सर्वांना जनमानसातला आपल्यातला वाटणारा असा एक नेतृत्व आपल्यातून निघून गेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं एक विकासाचं विजन त्यांच्या नजरेसमोर नेहमीच असायचं. नेहमीच अधिकाऱ्यांशी बोलतानाही महाराष्ट्राच्या विकासाचं काम त्यावेळेस म्हणजे त्यांच्या स्वभावाचं त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते संपूर्ण विजन जे शरद पवारांचं जे विजन होतं महाराष्ट्र कसा घडवला पाहिजे कसा असला पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं एक विचार होता आणि तो विचार पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने या अजित पवारांनी नेलं. कारण प्रत्येक गोष्ट धरणं असो शाळा असो म्हणजे कुठलेही विषय असो कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच एक अधिकाऱ्यांकडून जाणून घ्यायचं त्याची परिस्थिती जाणून घ्यायची आणि त्यावर एक काम करायचं अशा पद्धतीने त्यांचं विजन होतं. महाराष्ट्राचा विकास कसा होईल एवढंच एकमेव ध्येय त्यांचं नेहमी असायचं. आणि असा हा एक महाराष्ट्राचं याच्यातून खूप मोठं आपलं नुकसान झालं आहे. खूप महाराष्ट्र याच्यातून मागे गेला आहे मित्रांनो. आणि अशा या परिस्थितीमध्ये अशा या परिस्थितीमध्ये खरं तर महाराष्ट्राची या अडचणीची परिस्थिती होती आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये अजितदादा खूप महत्त्वाचा एक स्तंभ होता आणि तो स्तंभ आज निखळला गेला. खूप मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. त्यांना मी माझ्या वतीनं आपल्या गावाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलायचं किंवा त्यांच्या स्वभाव चरित्रावर बोलायचं झालं की गेल्या 30 ते 40 वर्ष त्यांच्या राजकीय सहकार असेल शैक्षणिक असेल सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय अभ्यासू आणि अतिशय सक्रिय उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची ख्याती. अतिशय दिलदार वस्तुनिष्ठ सक्रिय अतिशय उत्कृष्टाचं वक्तृत्व या आपल्या राज्याला त्यांनी दिलं. खरं तर त्यांचा कार्यकाळ हा राजकीय कार्यकाळ फार मोठा होता. त्यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदाचं 6 वेळेस उपमुख्यमंत्रीपद होतं ते सुद्धा त्यांचे एक रेकॉर्ड होतं. त्याच्यामुळे प्रशासनावर असं किंवा राजकारणावर अतिशय मोठी त्याची पकड होती. अशी पकड असताना आणि मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न त्यांच्या पुरेसे असताना काळानं त्यांच्यावर घात घातला. खरं तर आदर्श मुख्यमंत्री कोण असावा तर आपल्या सगळ्यांच्या नजरेपुढं फक्त अजित पवारांचं नाव येतं पण त्या पदानं त्यांना हेलकोणी दिली आणि त्यांना ते पद मिळालं नाही. व्यक्तिगत त्यांची पण तीव्र इच्छा होती तर त्यांनाही मुख्यमंत्री व्हायचे होते. राज्याचं एक प्रमुख पद त्याच्यावर असतं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला राज्याला किंवा सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी चांगलं या ठिकाणी प्रगतीचं आणि काम आणि उत्कृष्टाचं मुख्यमंत्री पद जर असतं तर एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून आपल्यापुढं ते आले असते. अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी आयुष्य सगळं त्या राजकारणात किंवा समाजकारणामध्ये घालवलं. असं असताना माझाही 2-3 वेळा त्यांची परिचय होता किंवा परिचय झाला होता आणि त्याचं एक माझ्या बाबतीत घडलेले कुठे तुम्हाला सांगतो
आम्ही त्यांना निफाड कारखान्याच्या चालू करण्यासंदर्भामध्ये त्यांना भेटायला गेलो आणि त्यांचं रिडिंग कसं असतं, त्यांचं ऑब्झर्व किती भारी होतो. आम्ही जेव्हा त्यांच्या पुढं होतो त्यांना म्हटलं आमचं निफाड कारखाना अडचणीत आहे, काहीतरी मदत करा. ते म्हणून मी आता तुमच्या निफाड कारखान्यावर आलो होतो आणि निफाड कारखान्यावर आलो मला खूप मोठा फेटा बांधला होता. फेटा मी तुमच्या फेट्याची साईज बघून तुमच्या कारखान्याची परिस्थिती सांगणार म्हणून फेट्याची साईज बघून त्यावेळेस म्हटले होते आम्हाला मला एवढा मोठा फेटा बांधला किंवा माझा एवढा मोठा सत्कार केला याचा अर्थ तुमचा कारखाना खूप अडचणीत आहे. म्हणजे एवढं त्यांचं ऑब्झर्वेशन होतं, एवढं त्यांचं रिडिंग होतं. आणि सहकार क्षेत्रात होती, शिक्षण क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, अतिशय त्यांचा दांडगा अभ्यास होता. सर्वसामान्यांची नाळ ओळखणारा, सर्वसामान्यांची कळवळ असलेला, सर्वसामान्य माणसाची सद्भावना असलेला माणूस होता. त्यामुळे सर्वांना शत्रूंना सुद्धा हळहळ वाटली. अशा पद्धतीची ही घटना घडली. ही घटना घडणं अतिशय दुर्दैवी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं. आपल्या दृष्टीने एक आपला मोठा नेता आपल्याकडून निघून गेलेला आहे की ज्याने आपल्याला ह्या राजकारणात किंवा समाजकारणामध्ये मोठी पोकळी तयार झाली. ही पोकळी थोडी निघणारी नाही आहे. तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अशी दुःखद घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने घडली. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. अजित पवार आणि माझा 80 ते 90 नंतर लांबून संबंध होता, पण 90 ते नंतर त्यांच्या अगदी जवळ गेलो होतो. द्राक्ष बागायतदार संघाच्या निमित्तानं प्रत्येक मिटिंगला ते हजर असायचे. शरद पवार साहेब आणि अजित पवार. त्यामुळे खूप घनिष्ठ संबंध त्यांचा आलेला होता. त्यांच्यावर चर्चा आणि शरद पवारकडनं जर काही काम करून घ्यायचं असेल तर अजित पवारांना सांगायचं तुम्ही थोडं साहेबांना सांगा, आमचं तेवढं काम करायला सांगा. आणि मग ते ऐकून घ्यायचं, सगळं ऐकून घ्यायचं, मार्ग करायचे. एक हजरजबाबी माणूस असा होता. त्यांना कुठलाही प्रश्न विचारायचा नाही, ते उत्तर द्यायचे. त्याच्यानंतर 2012 साली परत त्यांना मुंबईला भेटायला गेलो. गेल्या त्यांनी मला विचारलं आता काय द्राक्षाचं. साहेब द्राक्षाचं नाही, कारखान्याचं काम आलेलं आहे, आपण गेलो सांगितलं. तर मी अजितदादांना भेटलो. द्राक्षाचं काय की नाही म्हटलं, कारखान्याचं काम आहे. कारखान्याचं काय काम आहे म्हटलं, आमचा कारखाना अडचणीत आलेला आहे, बंद पडण्याच्या मार्गावर आहे. येऊन हे बाई मोगल तुला स्पष्ट सांगतो, विधानसभा किंवा मंत्रालय बंद पडलेल्या कारखान्याला ना अडचणीत असलेल्या कारखान्याला कसली मदत करणार नाही. तुला जर कारखाना चालूच ठेवायचा असेल तर भाडे तोटा देऊन टाक, त्याशिवाय पर्याय नाही. मग सगळा अभ्यास करून मी परत कारखान्यात आलो. सगळ्यांना सगळ्या नेत्यांना समजून सांगितलं. त्यांनी जे काही मनावर घेतलं नाही, शेवटी कारखाना बंद पडला. ही सुद्धा हजरजबाबी अजितदादा पवार होते. आणि खरंच महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं कधी थोडं निघणार नाही. जसं सूर्य सकाळी 6-6:30ला उगवायला पाहिजे, संध्याकाळी 6-6:30ला मावळला पाहिजे. रोज सूर्य जर एखाद्या दिवशी दुपारीच मावळला तर जसा पुढच्या वर्ष कुठला अंधार होतो त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा अंधार झालेला आहे. या अंधारातून आपल्या सगळ्यांना सावरण्याची आणि पवार कुटुंबाला सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊन अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. माझ्यातर्फे, आमच्या कुटुंबातर्फे, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीनं, परिसरातील सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं आणि मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीनं, सभासदांच्या वतीनं आणि सेवकाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.